वळूयात पुढच्या आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बारामतीच्या गोविंद बागमध्ये शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीत कार्यकर्त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला। मात्र शरद पवार यांनी या निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवलाय। पुढील 2 दिवसात या संदर्भातील मी निर्णय घेईल असे देखील शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले। साहेबांनी प्रामुख्याने माळेगाव कारखान्याच्या सभासदांचं हित, कामगारांचं हित या दृष्टिकोनातून उद्याची VSIची मीटिंग या तंत्रज्ञानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कारखान्याचे चेअरमन, जिल्हा बँकेचे सर्व चेअरमन अनेक लोकांना एकत्रित बोलवले आणि उद्याची मीटिंग संपन्न झाल्यानंतर राहिलेल्या 2 परवा दिवशी सभासदांचं हित, कामगारांचं हित या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निमित्ताने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न विचारत आहे असे साहेबांनी त्या ठिकाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।